नमस्कार. टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. निवडणुकीपूर्वी राज्यात लागू मोदी सरकारचा महिलांसाठी 8 मोठ्या ठळक घोषणा. होय, मोदी सरकारनं घोषणापत्र जारी केलं आहे. या घोषणापत्रामध्ये त्यांनी काय जाहीर केले ते पाहूया. तर महिलांसाठी 1 कोटी ग्रामीण महिलांना लखपती दीदी बनवून सक्षम केले आहे. आता 3 कोटी ग्रामीण महिलांना लखपती दीदी बनवणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. महिला बचत गटांना सेवा क्षेत्राशी जोडले जाईल. महिला बचत गटांची उत्पादने ग्राहकापर्यंत पोहोचवली जातील. त्याच्यानंतर औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील महिलांसाठी वसतिगृह बांधणे ज्याच्यामध्ये क्रॅचसारख्या मूलभूत सुविधा असतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसेच महिलांचा खेळातील सहभाग वाढवण्यासाठी काम केलं जाईल. महिलांसाठी सार्वजनिक शौचालये बांधणे आणि त्यांची देखभाल करणे, अशक्तपणा, स्तनाचा कर्करोग, ऑस्टिओपोरोसिस, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यासारख्या समस्यांवर विशेष लक्ष देऊन महिलांच्या निरोगी आयुष्यासाठी अधिक प्रयत्न करणे, विशेष मोहीम राबवून महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे दूर केला जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर नारी शक्ती वंदन कायद्याची या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येईल सांगण्यात आलेलं आहे. याच्यामुळे महिला वर्गांना मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे. तर पुढे आणखीन आपण सविस्तर अपडेट पाहूया. तर पोलीस ठाण्यात शक्ती डेस्क, महिला हेल्प डेस्क स्थापन करण्यात आला आहे. आता वेळेवर तपास आणि तक्रारीचे निराकरण करण्यासाठी विस्तारित केलं आहे. इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टमचा विस्तार करून आपत्कालीन हेल्पलाईन 112ची क्षमता या ठिकाणी वाढवलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे महिलांसाठी या 8 महत्त्वपूर्ण ठळक घोषणा होत्या. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.